किती मार्क्स मॅम मिळाले? नो मॅम. हा बोल भाग्यश्री. मॅम डबल लिंक पाठवा ना. क्वेश्चन पेपरची? हा मॅम. श्रावणी. श्रावणी मग तुला किती मार्क्स मिळाले? 24. व्हेरी गुड. साक्षी. 22. ओके. हे कोण आहे? ज्ञानेश्वर वाघमारे. 13. ओके. रोशनी. 21. व्हेरी गुड. उन्नती. 22. ओके. अयान. 15. ओके. बरं मुलांना, आता ना तुम्हाला रेडी राहायचंय. तुम्हाला आता रॅन्डमली कधीही तुमच्या एक्झाम्स होऊ शकतात, टेस्ट होऊ शकतात. त्यामुळे डेली तुमचं जे काही होमवर्क आहे किंवा टीचर जे काही वर्गात शिकवतात त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्यायचंय. कोणत्याही सब्जेक्टची टेस्ट कधीही जेव्हा आपल्याला टाइम मिळेल त्यावेळेस मग तुमचा क्लास सुरू होईल. मॅम आज मनीषा मॅमचा क्लास होता ना? येस मॅम, त्यांचा क्लास झाला नाही. हा, ऍक्च्युली त्यांचा काल होता पण काही कारणास्तव तो नाही होऊ शकला. त्यामुळे मग आज आपण त्यांची बायोची, तुमचं थोडंसंच राहिलंय आय थिंक. सो तुम्ही बोललेलात की 1-2च चॅप्टर काहीतरी पॉइंट राहिलेत. तर मग टेस्ट घेतली. कोणता चॅप्टर चालू आहे तुमचं? कोणत्या सब्जेक्ट मॅम? मॅम बायोचा. बायोटेक्नॉलॉजी. अच्छा, बायोटेक्नॉलॉजी चालू आहे. माहिती तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी काय असतं? इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञानाची ओळख. जैव तंत्रज्ञान म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला? याच्या आधी ऐकलेलं कधी असं काही असतं म्हणून? मॅम तुम्ही आता काय म्हणालात? मी विचारत होते की बायोटेक्नॉलॉजी काय असतं किंवा जैव तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आता तुम्ही शिकताय ना त्याच्याबद्दल. येस मॅम. काय माहिती आहे? कोणी सांगेल मला बेसिक असं एकदम की हा हे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असतं. मॅम मी सांगू? हा सांग साक्षी. मॅम जैव तंत्रज्ञानामध्ये ऊती येतात, म्हणजेच ऊतींचा सविस्तर अभ्यास करायला मिळतो. तसेच वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती हे 2 ऊतीचे प्रकार आहेत. आणि ऊतींचे संवर्धन हे पाहायला मिळतं. त्यानंतर शेतीबद्दलही पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय कसा करायचा, त्यानंतर कृषी पर्यटन कसं करायचं, हे सर्व आपल्याला जैव तंत्रज्ञानामध्ये बघायला मिळतं. बरोबर. बायोटेक्नॉलॉजी सोपं असतं. हा बोल स्नेहल. तर खूप आवडतं. तंत्रज्ञानाची ओळख मध्ये मानवाबद्दल एक आपण ऊतींचे एक मानवाचं शरीर कसं बनलं, आपण एका छोट्या सेल पासून कसं बनलं ते बघतो. आणि त्याच्यामध्ये त्याचा एक क्रम आहे. जसं की पहिलं पेशी असतं, नंतर ऊती, नंतर अवयव बनतो आणि त्याच्यानंतर अवयव संस्था बनते आणि त्याच्यानंतर एक मानवाचं शरीर तयार होतं. तर या एका छोट्या गोष्टीपासून किती मोठ्या आपले म्हणजे आपला अवयव घडू शकतो. याचं ज्ञान आपल्याला जैव तंत्रज्ञानाची ओळख या पाठामध्ये घ्यायला मिळतं. एका छोट्या अभ्यास आपल्याला खूप बारीकीने करायला भेटतो. हा बरोबर. बायोटेक्नॉलॉजी सिंपल असतं. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय
तर बायो म्हणजे काय, जैविक गोष्टी, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण जैविक गोष्टींचा जो अभ्यास करू शकतो त्याला म्हणायचं बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी माझा सगळ्यात आवडता विषय आहे. माझं मास्टर सुद्धा बायोटेक्नॉलॉजी मध्ये झालेलं आहे, त्यामुळे माझा खूप आवडता विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींचा म्हणजे आपण कधी असं इमॅजिन करत नाही किंवा आपण कधी विचार सुद्धा केलेला नसतो की आपल्या शरीरातल्या एका पेशीमध्ये किती मोठ्या प्रमाणात काम चालू असतं किंवा आपल्या शरीरातली खूप आवडतं. प्रत्येक नसा कशा काम करतात, त्यानंतर आपण कसे बनतो, आपला डीएनएचा अभ्यास करायला मिळतो, आरएनएचा अभ्यास करायला मिळतो, आणि ह्या गोष्टी खूप छोट्या लेवलला जातं आपण अभ्यास करायला. मॅम तुम्ही हा पाठ शिकवा. मॅमने शिकवला ना बाळा? मॅम एक रिव्हिजन म्हणून शिकवा. हा, जेव्हा असेल ना आपल्याला, आता पुन्हा कधी वेळ मिळाला ना असा की मग मी रिवाइज घेईन तुम्हाला. ठीक आहे? ओके मॅम. सगळ्यांचं झालं क्वेश्चन पेपर सॉल्व करून? मॅम त्याचे पुढले पण काही पाठ राहिलेले आहेत. काय? जे जैव तंत्रज्ञानाची ओळख आहे ना, त्याच्या पुढले पण पाठ राहिलेले आहेत. अच्छा, त्याच्या पुढचं म्हणजे तुमचं अजून सिलेबस कम्प्लीट नाही झालाय? आहे तो बायो टेक्नॉलॉजी मधला राहिला. आमच्या मला एकेकाने सांगा, कोणीतरी एकाने सांगा की बायोचं तुमचं अजून किती चॅप्टर बाकी राहिले? बायोचं मॅम सगळं पोर्शन आता संपत आलंय. त्या बायो टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यामधला एक आय थिंक म्हणजे मग बायोटेक संपून जातं. हा, मग फिजिक्सचं काय राहिलंय? मॅम त्यातला एक पॉइंट राहिलेला आहे, मी ते म्हणत होते. अच्छा, एक पॉइंट राहिलेला आहे. ओके, ठीक आहे. ऍक्च्युली आपलं असं चाललंय की तुमच्या आता रिवाइज टेस्ट खूप इम्पॉर्टंट असतात, कारण की जेवढा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह कराल, जेवढे तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह कराल, तेवढं तुम्हाला जास्त क्वेश्चन तुमच्या हाताखालून जातील, तेवढं तुम्ही मग तुमचं रिवाइज पण होत राहील. तुम्हाला ना पाठांतर करायची जास्त गरज नाही पडणार. आपण एकदा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलं की आपल्याला लक्षात राहतात ते आन्सर, मग ते सारखे वाचायला किंवा असं रट्टा मारायची गरज पडत नाही. तुम्ही असं पाठांतर करून आन्सर्स लिहिता एक्झाम मध्ये? नो मॅम. तुम्ही गाईड किंवा डायजेस्ट वगैरे वापरता? नो मॅम. नो मॅम. गाईड नाही वापरत मॅम. आम्ही पुस्तक वापरतो आणि त्यातले महत्वाचे जे महत्वाचे पॉइंट आहेत ना त्याचे नोट्स काढतो आणि वाचन अरे वा, खूप चांगली सवय आहे ही. नोट्स काढायची ना खूप चांगली सवय आहे. मला तर गाईड्स कधीच आवडले नव्हते. मी गाईड्स कधीच वाचून किंवा पाठांतर करून लिहिलं नाही. सगळ्यात सोपं असतं आपण आपलं वाचायचं आणि आपण आपले नोट्स काढायचे. काय म्हणते सानिया? मॅम आम्ही त्याची कृती पण करतो. कृती करतो त्याच्यात एका चॅप्टर आम्ही 70 कृती काढतो एका चॅप्टर वर. खूप छान. असाच अभ्यास बेस्ट टेक्निक असते अभ्यास करण्याची. मॅम असं केल्यानंतर नोट्स काढल्यानंतर आणि कृती काढल्यानंतर आणि त्याच्यानंतर अजून स्वाध्याय असतो. हे सगळं केल्यानंतर धडा पूर्ण लक्षात राहतो. येस मॅम. आणि जेव्हा तुम्ही एक्झामला म्हणजे आपण परीक्षेच्या पहिल्या दिवशी थोडंसं वाचतो ना रिव्हिजन, तेव्हा त्या छोट्या ज्या शॉर्ट नोट्स असतात एकदा दोनदा वाचलं की काम होऊन जातं. असं बाकीच्यांसारखं रट्टा मारत बसण्याची गरज तर अजिबात पडत नाही. त्यामुळे नोट्स काढणं ही खूप चांगली सवय आहे. तुम्हाला आतापासून लागली ही तर अजून चांगली गोष्ट आहे. तुम्हाला तर बायोटेकचा धडा तुम्हाला 9वीलाच आहे. आम्हाला तर तो 11th मध्ये होता. त्यावेळेस मला ते 11th मध्ये कळालेलं की अरे असं पण काहीतरी असतं. मग 12th मध्ये गेल्यावरती अजून थोडं डीप मध्ये होतं डीएनए बद्दल वगैरे. मग तेव्हा असं इंटरेस्ट माझा डीएनए बद्दल पण एक चॅप्टर आहे.
हा झाला येस मॅम 16व्या चॅप्टर मध्ये आहे DNA बद्दल. हे तुम्हाला 11th मध्ये 12th मध्ये होतं ते आम्हाला 9th मध्ये आहे आता. हा आता तर असंच झालंय की जे म्हणजे जुन्या काळात सगळं मोठ्या लेवलला होतं ते आता मुलांनाच आले, त्यामुळे मग मुलं तुमच्यासारखी स्मार्ट असतात आता. आणि तुम्ही जर अजून ह्याच्यामध्ये शिकण्याचा विचार करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये आता सध्या तुम्ही ऐकतच असाल वेगवेगळ्या भारत बायोटेक बद्दल ऐकलंय तुम्ही? नो जिने मॅम अरे नो कोविशिल्ड मॅम नाही ऐकलं. भारत बायोटेक सिरम ज्यांनी कोविशिल्ड काढलेली माहितीये, कोवॅक्सिन नो मॅम नाही माहिती. लस बनवलेली त्या कंपनी वगैरे. मला माहित नाही, तुम्ही सांगा. एकदा युट्यूबवर ऐकलं होतं की जे आपली मध्ये कोरोनाची लस होती ना ती एका हा स्त्रीने काढलेली आहे. मी फक्त बरोबर. एवढंच ऐकलं. आपल्या भारतीय कंपनीने आधी तर जी पूर्ण जगासाठी जी लस आलेली ती ऍक्च्युली महागच होती, म्हणून मग भारत बायोटेक आणि सिरम ही एक कंपनी आहे. 2 कंपन्यांनी मिळून मग कोवॅक्सिनची लस काढली जी इक्विव्हॅलेंट होती त्या कोविशिल्डची. त्यामुळे मग आपल्याला फायदा पण झाला, आपण दुसऱ्या देशांना निर्यात सुद्धा करू शकलो. आणि त्याच्यासाठी जो स्टडी वगैरे लागतो, त्याच्यासाठी जो अभ्यास लागतो पेशींचा किंवा ऊतींचा म्हणा किंवा अजून छोट्या ज्या DNA इंजिनिअरिंग लेवलचा, तो सगळा बायोटेक मध्ये कव्हर होतो. त्यामुळे मग बायोटेकला खूप स्कोप आहे. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बँगलोरमध्ये, बाकी ठिकाणी तर नाहीये, पण या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये खूप स्कोप आहे. त्यामुळे आता तुम्हाला फक्त डॉक्टर किंवा MBBS असं किंवा इंजिनिअरिंग एवढाच फील्डला माहिती होता. अजून नवीन नवीन फील्ड तुम्हाला बुक्स मधूनच कळते. तुम्ही बुक्स जर बघितलं तर खूप सारे वेगवेगळ्या फील्ड तुम्हाला आरामात मिळून जातील. जिओग्राफीसाठी जिओलॉजिस्ट असतो, आर्किओलॉजिस्ट असतात, परत म्युझियम्स साठी असतात ते म्युझिओलॉजिस्ट असतात. अशा खूप फील्ड आहेत. त्यामुळे आपल्याला जे धड्यामधले एखाद्या धड्यामधलं आपल्याला काहीतरी आवडतंय तर त्याच्या रिलेटेड काही फील्ड आपल्याला मिळू शकेल का हे तुम्ही सर्च करू शकता. आता तुमच्याकडे बऱ्यापैकी लॅपटॉप सुद्धा आहेत, तर तुम्ही आरामात सगळं हे सर्च करून आरामात मिळवू शकता. मॅम आम्ही लॅपटॉप मध्ये काही सर्च करू शकत नाही. सर्च नाही करू शकत तर ओके. येस मॅमने अजून ऍक्सेसच नाही दिले. हा सध्या तरी त्यांचं काम चालू आहे की कसं तुम्ही मग लगेच युट्यूब वगैरे वरती गेलात मग? नो मॅम नाही. आणि मॅम आम्ही गेलो तरी पण अभ्यासाचंच पाहतो. चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. ऍक्च्युली युट्यूब वरती तर एवढा म्हणजे तुम्ही कंटेंट शोधू शकता ना अभ्यासासाठी, हवं ते मिळून जातं त्याच्यावरती. म्हणजे अक्षरशः आपल्याला कसली मेहनत करावी लागणार नाही एवढं अभ्यासाचं मटेरियल. 1-2 व्हिडिओ बघितले की सगळा कन्सेप्ट क्लिअर होतो. आम्ही MSc ला असंच करायचो, कारण की टीचर काही एवढं शिकवत नाही. जसं जसं आपण मोठं होत जातो ना आपल्याला सेल्फ स्टडीज करावा लागतो पहिली गोष्ट तर. आणि मग मला ऑनलाईन क्लास माहित नव्हता ना तेव्हा मी युट्यूब वरच सर्च करत होते. हा मग तिथे खूप सारे टीव्ही असतात, वेगवेगळ्या साइट्स असतात, आपण त्याच्यावरती जाऊन आरामात अभ्यास करू शकतो. कोणाचं राहिलं मॅम भरले सगळ्यांनी आय थिंक मॅम. आणि युट्यूबला PW चे बॅचेस पण असतात ना. PW मॅम फिजिक्स वालाच्या असतात. मला ऍक्च्युली फिजिक्स जास्त आवडत नाही. मॅम मला बायो खूप आवडतं. माझा पहिल्यापासून फेवरेट सब्जेक्ट बायोच होता. बायो